प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपल्या कॉमर्स क्लासेस मध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण आज जनरल एंट्रीज पाहणार आहोत शेअरच्या। आपण एक उदाहरण घेतलंय, त्यामध्ये दिले की गजानन लिमिटेड इश्यू 60,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच पेबल आणि अप्लिकेशन। इथे अप्लिकेशनची अमाउंट दिलेली आहे का? नाही। इथे दिलेली आहे ₹3 ऑन द अलॉटमेंट, ₹3 ऑन द फर्स्ट कॉल आणि ₹2 ऑन द फायनल कॉल। आता हे ₹3 प्लस ₹3 आणि प्लस ₹2 इज इक्वल टू आपल्याकडे हे इथे जवळपास ₹8 म्हणजे ₹8 झालेले आहे। ज्यावेळेस आपण पूर्ण अमाउंट म्हणजे ₹10 मधून ₹8 काढू त्यावेळेस आपल्याकडे ₹2 होते आणि हे ₹2 जी अमाउंट आहे ती आहे अप्लिकेशनची अमाउंट आहे आणि याच्यानुसारच आपल्याला एंट्री जी आहे ते करावं लागणार। त्याच्यानंतर दिलेलं आहे की द शेअर सबस्क्राईब अँड ऑल द अमाउंट ड्यू वॉज रिसीव्ह। प्रत्येक अमाउंट कशी झालेली आहे? रिसीव्ह झालेली आहे। तर हे एक यामध्ये ट्रिक आहे, जी अमाउंट आहे अप्लिकेशनची लपलेली होती ती आपण काढली। सगळ्यात पहिले यामध्ये एंट्री कोणती करायची? तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की सगळ्यात पहिले आपल्याला एंट्री जी आहे ती अप्लिकेशनचीच करावी लागते। अप्लिकेशन खरेदी करतात आणि आपल्याला पैसे येतात। आता कसे पैसे आले? अप्लिकेशनचे पैसे आले म्हणून पैसे जे आहे ते बँकमध्ये जमा करायचे म्हणून बँक अकाउंट डेबिटेड। कशामुळे आले? तर अप्लिकेशनमुळे आले म्हणून अप्लिकेशन अकाउंट क्रेडिट करायचं। आता किती? तर बघा, इश्यू आपण किती केलेले आहे? 60,000 इक्विटी शेअर म्हणून 60,000 गुणिले 2 इज इक्वल टू 1,20,000 रुपयाची एंट्री आपण तिथे करायची आणि त्याला बँक अकाउंट डेबिटेड इक्विटी शेअर अप्लिकेशन अकाउंट आपली इथे क्रेडिटेड होऊन जाईल आणि बिंग इक्विटी शेअर अप्लिकेशन मनी ऑन 60,000 शेअर @2 पर रिसिव्ह हे आपली एक एंट्री होणार। आता याच अप्लिकेशनची जी एंट्री आहे ती आपण दुसरी करणार आहोत की आपण कॅपिटलला ट्रान्सफर केले म्हणून। आपल्याला पैसे कशामुळे मिळालेले आहे? अप्लिकेशनमुळे। म्हणून अप्लिकेशन अमाउंट डेबिटेड आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट, कारण आपण कॅपिटल अकाउंटला ही जी अमाउंट आहे ती आपण क्रेडिट करणार आहोत। अमाउंट किती असणार? 1,20,000 रुपये असणार आहे। तर या दोन एंट्री इथे करायच्या आणि याचे जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण देऊ की बिंग अप्लिकेशन मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर @2 पर शेअर ट्रान्सफर टू द इक्विटी शेअर कॅपिटल। आपण कॅपिटल ट्रान्सफर केली। आता हे एंट्री केल्याच्या नंतर ₹3 ऑन द अलॉटमेंट। आता अलॉटमेंटच्या वेळेस ₹3 ने आपल्याकडे पैसे आले म्हणून आपण काय करणार? तर अलॉटमेंटच्या वेळेस पैसे आले तर शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिटेड करणार आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट करणार आहे। आता हे 60,000 गुणिले 3 बरोबर 1,80,000 ची आपण एंट्री केली। आता हे जे आहे ते आपल्याला बँकेत जमा करावं लागणार आहे म्हणून बँक अकाउंट डेबिटेड आणि इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट आपण क्रेडिट करायची। प्रत्येक एका पॉइंटची आपल्याला 2 एंट्री करावी लागणार आहे। अप्लिकेशनच्या 2 एंट्री, अलॉटमेंटच्या सुद्धा 2 एंट्री। तर बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी 60,000 इंटू 3 म्हणजेच 1,80,000 ची आपण एंट्री केली। त्यानंतरची आपल्या 4 एंट्री होणार आहेत, म्हणजे फर्स्ट कॉलच्या 2 एंट्रीज, त्यानंतर फायनल कॉलच्या सुद्धा 2 एंट्रीज। फर्स्ट कॉलची पहिले सगळ्यात पहिले जे मनी आहे ₹3 म्हणजे 1,80,000 असणार। जसं इक्विटी शेअर फर्स्ट कॉलची आहे तर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिटेड आणि इक्विटी शेअर कॅपिटलला आपण ट्रान्सफर केली म्हणून हे क्रेडिटेड। त्यानंतर बँकेमध्ये जमा करायला लागणार तर बँक अकाउंट डेबिटेड आणि शेअर अकाउंट आपण काय करणार आहे? क्रेडिट करणार आहोत। तर या आपल्या दोन्ही एंट्री फर्स्ट कॉलची झाल्या। त्याच पद्धतीची आपण सेकंड कॉलची करणार की इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिटेड आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिटेड। ही अमाउंट जी आहे आपल्याला बँकेमध्ये जमा करावी लागणार आहे म्हणून त्यानंतरची एंट्री करणार की बँक अकाउंट डेबिटेड आणि इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट जे आहे क्रेडिटेड। तर अशा पद्धतीने एक ट्रिक होती ती आपण वापरली, ते म्हणजे ₹2 ते दिलेले नव्हते, आपण इथे दिलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण जे उदाहरण आहे ते उदाहरण बघितलं। तुम्हाला हे उदाहरण शिकवण्याची पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि यापुढे आपण कुठल्या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवायचे हे मला नक्की कमेंट्स करून सांगा।